हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजनचा क्लर्कचा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीमचे क्वेश्चन्स कव्हर करत आहे. हा आपला 7th व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण 50 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीमचे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट सिस्टीमचे आपण डिटेल वाईज पण क्वेश्चन्स घेणार आहोत याच्यामध्ये लगेच, आणि याची पण PDF मी लवकरात लवकर अवेलेबल करू. तर चला स्टार्ट करूया. आपण इथे बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम इज यूज टू. खर्च लेखा प्रणालीचा उपयोग होतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेंटेन पर्सनल अकाउंट, सेकंड प्रोव्हाइड कॉस्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन फॉर मॅनेजमेंट, थर्ड टॅक्स फाइल रिटर्न अँड फोर्थ प्रिपेअर ऑडिट रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, प्रोव्हाइड कॉस्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन फॉर मॅनेजमेंट, व्यवस्थापनासाठी खर्च संबंधित माहिती देण्यासाठी. ओके. नेक्स्ट सेकंड, कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स इन, खर्च लेखांकन मदत करते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, सेकंड बजेट कंट्रोल, थर्ड डिसिजन मेकिंग अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट, ऑल ऑफ द अबव. मीन इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मीन साठ्यांचे मूल्यांकन, अंदाजपत्रक नियंत्रण आणि निर्णय घेणे. बरोबर आहे. त्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग हेल्प करते. नेक्स्ट थर्ड, अँड इंट्रिगल अकाउंटिंग सिस्टम इज वन विच, एकात्मिक लेखा प्रणाली म्हणजे काय. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इथे ओनली कॉस्ट अकाउंट आर मेंटेन, सेकंड फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंट आर मेंटेन सेपरेटली, both financial and cost account are maintained in the same set of book, and fourth none of the above. The correct answer is the third, both financial and cost account are maintained in the same set of books. ठीक आहे. मीन्स एकाच संचात वित्त व खर्च खाती ठेवली जातात. नेक्स्ट फोर्थ, अ नॉन इंट्रिगल सिस्टम इज नोन ॲज, गैर एकात्मिक प्रणालीस अन्य नावाने काय ओळखली जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डबल एंट्री सिस्टीम, सेकंड कॉस्ट लेजर अकाउंटिंग, थर्ड इंटरलॉकिंग सिस्टीम अँड फोर्थ बुक कीपिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इंटरलॉकिंग सिस्टीम, आंतरलिंकिंग प्रणाली. नेक्स्ट फिफ्थ, अंडर नॉन इंटिग्रेटेड सिस्टीम द कंट्रोल अकाउंट्स आर मेंटेन इन, गैर एकात्मिक प्रणालीमध्ये नियंत्रण खाती कुठे ठेवली जातात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट लेजर, सेकंड जर्नल, थर्ड जर्नल लेजर अँड नन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॉस्ट लेजर, खर्च खाती. नेक्स्ट सिक्स, कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट इज प्रिपेअर्ड इन, खर्च नियंत्रण खाती तयार केली जातात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंटिग्रल सिस्टम, सेकंड नॉन इंटिग्रल सिस्टम, थर्ड डबल एंट्री सिस्टम अँड फोर्थ टॅली सिस्टम. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, नॉन इंटिग्रल सिस्टम, गैर एकात्मिक प्रणाली. नेक्स्ट सेवंथ, विच लेजर इज नॉट अ पार्ट ऑफ नॉन इंटिग्रल सिस्टम, गैर एकात्मिक प्रणालीमध्ये कोणते खाते नसते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जनरल लेजर, सेकंड स्टोर लेजर, थर्ड कॉस्ट लेजर अँड फोर्थ वेजेस लेजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट जनरल लेजर, सामान्य खाते. नेक्स्ट एट, विच लेजर इज मेंटेन इन बोथ इंट्रिगल अँड नॉन इंट्रिगल सिस्टीम, दोन्ही एकात्मिक व गैर एकात्मिक प्रणालीमध्ये कोणते खाते ठेवले जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट लेजर, स्टोर लेजर, डेटर्स लेजर, सेल्स लेजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे स्टोर लेजर, साठा खाते. नेक्स्ट नाइन्थ, विच अकाउंट शो द डिफरन्स बिटवीन कॉस्ट अँड फायनान्शियल प्रॉफिट, खर्च व वित्त नफ्यातील फरक कोणत्या खात्यात दिसतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सस्पेन्स अकाउंट, सेकंड रिकन्सिलेशन अकाउंट, थर्ड ट्रायल बॅलन्स अँड फोर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, रिकन्सिलेशन अकाउंट, समायोजन खाते. नेक्स्ट टेन्थ, द रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड टू, समायोजन पत्रक तयार केले जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲडजस्ट कॅश फ्लो, सेकंड मॅच कॉस्ट अँड फायनान्शियल प्रॉफिट, थर्ड कंपेअर सेल्स रेकॉर्ड अँड फोर्थ ऑडिट एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, मॅच कॉस्ट अँड फायनान्शियल प्रॉफिट, खर्च व वित्त नफा जुळवण्यासाठी. नेक्स्ट 11th, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉज ऑफ डिफरन्स बिटवीन कॉस्ट अँड फायनान्शियल प्रॉफिट, खर्च व वित्त नफ्यात फरक होण्याचे कारण खालीलपैकी कोणते आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड, अंडर ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड, थर्ड डिफरंट स्टॉक व्हॅल्युएशन मेथड अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. तर इथे आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. मीन्स ओव्हर ॲब्झॉर्प्शन, ओव्हरहेड मीन्स खर्चाचा जास्त समावेश, अंडर मीन्स खर्चाचा कमी समावेश, आणि डिफरंट स्टॉक व्हॅल्युएशन मीन्स साठ्यांचं मूल्यांकन विविध पद्धती. म्हणून आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 12th, ओव्हर ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड रिझल्ट इन, खर्चाचा जास्त समावेश झाल्यास परिणाम होतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इथे ओव्हर स्टेटेड प्रॉफिट, सेकंड अंडर स्टेटेड प्रॉफिट,
थर्ड नो चेंज अँड फोर्थ इन्क्रीज इन वेजेस. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट ओव्हर स्टेटेड प्रॉफिट, जास्त दाखवलेला नफा. नेक्स्ट 13. इन इंटिग्रेटेड सिस्टीम डुप्लिकेट रेकॉर्डिंग इज. एकात्मिक प्रणालीमध्ये दुहेरी नोंद. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इसेन्शियल, सेकंड ऑप्शनल, थर्ड अवॉइडेड अँड फोर्थ एनकरेज. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड अवॉइडेड, टाळले जाते. नेक्स्ट 14. विच डॉक्युमेंट इज यूज्ड फॉर प्रिपेरिंग रिकन्सिलेशन स्टेटमेंट. समायोजन पत्रक तयार करताना कोणते दस्तऐवज वापरले जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रायल बॅलन्स, सेकंड कॉस्ट शीट, थर्ड प्रॉफिट अँड कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अँड फायनान्शियल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ इनवॉइस कॉपी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फायनान्शियल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मीन्स खर्च आणि वित्त नफा तोटा खाती. नेक्स्ट 15. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम हेल्प्स इन. व्यवस्थापन माहिती प्रणाली कशात मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बेटर डिसिजन मेकिंग, सेकंड लीगल कंपायलन्स, थर्ड स्टॉक ऑडिटिंग अँड फोर्थ इनवॉइस जनरेशन. करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट बेटर डिसिजन मेकिंग, चांगले निर्णय घेण्यात. नेक्स्ट 16. विच इज नॉट अ फीचर ऑफ नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम. गैर एकात्मिक लेखा प्रणालीची वैशिष्ट्य खालीलपैकी कोणती नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेपरेट लेजर फॉर कॉस्ट अँड फायनान्स, सेकंड डुप्लिकेशन ऑफ वर्क, थर्ड युनिफाईड रिपोर्टिंग अँड फोर्थ इंटरलॉकिंग अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड युनिफाईड रिपोर्टिंग, एकत्रित अहवाल. नेक्स्ट 17. व्हॉट इज द मेन एम ऑफ रिकन्सिलेशन बिटवीन कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट. खर्च आणि वित्त खात्यांमधील समायोजनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेक ट्रायल बॅलन्स, सेकंड प्रिव्हेंट थेफ्ट, थर्ड रिकन्साइल प्रॉफिट अँड लॉस डिफरन्स अँड पे टॅक्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिकन्साइल प्रॉफिट और लॉस डिफरन्स, नफा तोटा यामधील फरक समजणे. नेक्स्ट 18. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लेजर इज अ कॉमन टू बोथ सिस्टम. खालीलपैकी कोणते खाते दोन्ही प्रणालीसाठी समान आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेटर लेजर, सेकंड कॉस्ट लेजर, थर्ड स्टोर लेजर अँड फोर्थ जनरल लेजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड स्टोर लेजर, साठा खाते. नेक्स्ट 19. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन इज मेनली यूज बाय. व्यवस्थापन माहिती प्रामुख्याने वापरते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नमेंट, सेकंड शेअर होल्डर, थर्ड इंटरनल मॅनेजमेंट अँड फोर्थ क्रेडिटर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटरनल मॅनेजमेंट, अंतर्गत व्यवस्थापन. नेक्स्ट 20. द मेन डिफरन्स बिटवीन इंटिग्रल अँड नॉन इंटिग्रल सिस्टम लाईज इन. एकात्मिक आणि गैर एकात्मिक प्रणालीतील मुख्य फरक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टाईप ऑफ अकाउंट मेंटेन, सेकंड टाईप ऑफ ऑडिट, थर्ड नंबर ऑफ एम्प्लॉईज अँड फोर्थ रेट ऑफ प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट टाईप ऑफ अकाउंट मेंटेन, ठेवलेल्या खात्यांचा प्रकार. नेक्स्ट 21. रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज रिक्वायर्ड ओनली इन. समायोजन पत्रक आवश्यक असते फक्त. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टीम, सेकंड कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम, थर्ड नॉन इंटिग्रेटेड सिस्टम अँड फोर्थ इंटिग्रेटेड सिस्टीम. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड नॉन इंटिग्रल सिस्टीम, गैर एकात्मिक प्रणाली. नेक्स्ट 22. विच अकाउंट इज नॉट मेंटेन इन कॉस्ट बुक. खर्च खातीमध्ये खालीलपैकी कोणते खाते ठेवले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेजेस कंट्रोल अकाउंट, सेकंड स्टोर लेजर कंट्रोल अकाउंट, थर्ड कॅश अकाउंट अँड फोर्थ ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॅश अकाउंट, रोख खाते. नेक्स्ट 23. अकाउंटिंग फॉर मॅनेजमेंट मीन्स. व्यवस्थापनासाठी लेखा याचा अर्थ. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोव्हाइडिंग लीगल कंपायलन्स, सेकंड रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ओनली, थर्ड सप्लाइंग रिलेव्हंट अँड टाइमली इन्फॉर्मेशन अँड नन ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सप्लाइंग रिलेव्हंट अँड टाइमली इन्फॉर्मेशन, संबंधित व वेळेवर माहिती पुरवणे. नेक्स्ट 24. इन नॉन इंटिग्रेटेड सिस्टम फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. गैर एकात्मिक प्रणालीमध्ये वित्तीय व्यवहार नोंदवले जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट बुक, सेकंड फायनान्शियल बुक, थर्ड मेमोरेंडम बुक अँड फोर्थ नन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फायनान्शियल बुक, वित्त खाते. नेक्स्ट 25. द कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट इज यूज टू. खर्च नियंत्रण खाती वापरली जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेकॉर्ड कॅश ट्रान्झॅक्शन, सेकंड मेंटेन ट्रायल बॅलन्स, थर्ड रिकन्साइल विथ फायनान्शियल अकाउंट अँड फोर्थ नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिकन्साइल विथ फायनान्शियल अकाउंट, वित्त खात्यांशी समायोजन करण्यासाठी.
ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. तसंच फायनान्शियल अकाउंटिंगची PDF अवेलेबल आहे आणि GSTची पण PDF अवेलेबल आहे. तर कोणाला जर PDF हवी असेल तर गिवन डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मेसेज करा. तर तिथे तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग आणि GSTची बुक्स PDF मध्ये मिळून जाणार. नेक्स्ट 26. द बेसिस ऑफ कॉस्ट कंट्रोल इन अकाउंटिंग इज. खर्च लेखांकनामध्ये खर्च नियंत्रणाचा पाया म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बजेटिंग, सेकंड रॅन्डम डिसिजन, थर्ड क्रेडिट पॉलिसी अँड फोर्थ फायनान्शियल रेशियो. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट बजेटिंग, अंदाजपत्रक. नेक्स्ट 27. ॲक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट फोकस ऑन. क्रियाकलाप आधारित व्यवस्थापन लक्ष केंद्रित करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्युसिंग इंटरेस्ट कॉस्ट, सेकंड मॅनेजिंग नॉन व्हॅल्यू ॲक्टिव्हिटी, थर्ड टॅक्स प्लॅनिंग अँड फोर्थ डिव्हिडंड डिक्लेरेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मॅनेजिंग नॉन व्हॅल्यू ॲक्टिव्हिटीज, नफा न मिळणाऱ्या क्रिया व्यवस्थापन. नेक्स्ट 28. ॲक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग हेल्प्स इन. ठीक आहे, क्रियाकलाप आधारित अंदाजपत्रक मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रॅन्डम प्लॅनिंग, सेकंड इफेक्टिव्ह कॉस्ट प्लॅनिंग बेस्ड ऑन ॲक्टिव्हिटी, थर्ड शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ नन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इफेक्टिव्ह कॉस्ट प्लॅनिंग बेस्ड ऑन ॲक्टिव्हिटी, क्रियावर आधारित खर्च नियोजन. ओके. नेक्स्ट 29. अ मेजर लिमिटेशन ऑफ ABC इज. ABCची मुख्य मर्यादा म्हणजे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिम्प्लिसिटी, सेकंड हाय कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन, थर्ड लॅक ऑफ डेटा अँड फोर्थ शॉर्ट टर्म फोकस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड हाय कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणीचा उच्च खर्च. नेक्स्ट 30. ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग इज मोर ॲक्युरेट बिकॉज. क्रियाकलाप आधारित खर्च अधिक अचूक असतो कारण. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट यूज ॲव्हरेज कॉस्ट, सेकंड इट अलोकेट कॉस्ट ऑन ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी, थर्ड इट इग्नोर फिक्स कॉस्ट अँड फोर्थ इट कन्सिडर ओनली मटेरियल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इट अलोकेट कॉस्ट ऑन ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी, प्रत्यक्ष क्रियांवर आधारित खर्च वाटप करतो. नेक्स्ट 31. Which system facilitate the preparation of one combined set of book for both cost and financial data? खर्च व वित्त माहितीसाठी एकत्रित खाती तयार करण्यास कोणती प्रणाली मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉन इंटिग्रेटेड सिस्टम, सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टम, थर्ड इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टम अँड फोर्थ मॅन्युअल सिस्टम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टम, एकात्मिक लेखा प्रणाली. नेक्स्ट 32. In reconciliation, overvaluation of closing stock in financial account leads to. समायोजनात वित्त खात्यांमध्ये समापन साठा जास्त दाखवल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज इन प्रॉफिट, सेकंड डिक्रीज इन प्रॉफिट, थर्ड नो चेंज अँड लॉस. तर करेक्ट आहे फर्स्ट इन्क्रीज इन प्रॉफिट, नफ्यात वाढ होते. नेक्स्ट 33. इंटिग्रल अकाउंटिंग एलिमिनेट्स. एकात्मिक लेखा प्रणाली कशाचे उच्चाटन करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट रिपोर्टिंग, सेकंड डुप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड, थर्ड प्रिपरेशन ऑफ लेजर अँड फोर्थ नॉन ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डुप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड, लेखा नोंदीची पुनरावृत्ती. नेक्स्ट 34. विच सिस्टम यूज कॉस्ट कंट्रोल अकाउंट अँड सबसायडरी लेजर्स. कोणती प्रणाली खर्च नियंत्रण व खाती उपखाती वापरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉन इंटिग्रेटेड सिस्टम, सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टम, थर्ड इंटिग्रेटेड सिस्टम अँड फोर्थ कॅश अकाउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट नॉन इंटिग्रेटेड सिस्टम, गैर एकात्मिक प्रणाली. नेक्स्ट 35. अंडर इंटिग्रल अकाउंटिंग विच ऑफ द फॉलोइंग लेजर इज मेंटेन. एकात्मिक लेखा प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणते खाते ठेवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट लेजर, सेकंड जनरल लेजर, थर्ड सेपरेट कॉस्ट अँड फायनान्शियल लेजर अँड फोर्थ नो लेजर इज मेंटेन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड जनरल लेजर, सामान्य खाते. नेक्स्ट 36. कॉस्ट कंट्रोल इज अचीव्ड थ्रू. खर्च नियंत्रण कशाद्वारे साध्य केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बजेटिंग अँड स्टँडर्ड कॉस्टिंग, सेकंड इंटरनल ऑडिट, थर्ड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड फोर्थ कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट बजेटिंग अँड स्टँडर्ड कॉस्टिंग, अंदाजपत्रक व मानक खर्च. नेक्स्ट 37. विच कॉस्ट इज एक्सक्लुडेड फ्रॉम द कॉस्ट अकाउंटिंग बुक. खर्च लेखा पुस्तकामधून कोणता खर्च वगळला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॅक्टरी रेंट,
सेकंड डेप्रिसिएशन, थर्ड इन्कम टॅक्स अँड फोर्थ इनडायरेक्ट लेबर. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड इनडायरेक्ट टॅक्स, उत्पन्न कर. नेक्स्ट 38. व्हॉट इज द पर्पज ऑफ रिकन्सिलेशन इन कॉस्ट अकाउंटिंग? खर्च लेखाशास्त्रात समायोजनाचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस टॅक्स लायबिलिटी, सेकंड मॅच प्रॉफिट ॲज पर बोथ सिस्टम, थर्ड प्रिपेअर कॉस्ट शीट अँड फोर्थ कॅल्क्युलेट कॅश फ्लो. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मॅच प्रॉफिट ॲज पर बोथ सिस्टम, दोन्ही प्रणालीमध्ये नफा जुळवणे. नेक्स्ट 39. विच आयटम इज शोन ओनली इन फायनान्शियल अकाउंट? फक्त वित्त खात्यांमध्ये दर्शविला जाणारा घटक कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट एक्सपेन्स, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट ऑन लोन अँड डायरेक्ट मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटरेस्ट ऑन लोन, कर्जावरील व्याज. नेक्स्ट 40. कॉस्ट लेजर अकाउंट रिप्रेझेंट, खर्च लेखा नियंत्रण खाते दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टोटल ऑफ फायनान्शियल एंट्री, सेकंड लिंक बिटवीन कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट, थर्ड प्रॉफिट ऑफ द कंपनी अँड कॅपिटल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लिंक बिटवीन कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट, खर्च आणि वित्त खात्यांमधील दुवा. नेक्स्ट 41. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम? खालीलपैकी कोणता खर्च लेखा प्रणालीचा भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट शीट, सेकंड कॉस्ट लेजर, थर्ड इन्कम स्टेटमेंट अँड फोर्थ ओव्हरहेड अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्कम स्टेटमेंट, उत्पन्न पत्र. नेक्स्ट 42. अ कॉस्ट शीट इज मेनली प्रिपेअर्ड फॉर, खर्च पत्रक प्रामुख्याने तयार केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स कॅल्क्युलेशन, सेकंड कॉस्ट अनालिसिस, थर्ड फायनान्शियल रिपोर्टिंग अँड फोर्थ इन्व्हेस्टर रिलेशन. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड कॉस्ट अनालिसिस, खर्च विश्लेषण. नेक्स्ट 43. प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट इज हायर ड्यू टू, वित्त खात्यांप्रमाणे नफा जास्त असतो कारण? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अंडर रिकव्हरी ऑफ ओव्हरहेड इन कॉस्ट अकाउंट, सेकंड इन्क्लुजन ऑफ इन्कम नॉट कन्सिडर्ड इन कॉस्ट अकाउंट, थर्ड एक्सक्लुजन ऑफ डेप्रिसिएशन अँड फोर लोअर वेजेस पेड. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड इन्क्लुजन ऑफ इन्कम नॉट कन्सिडर्ड इन कॉस्ट अकाउंट, सर्व खर्च खात्यांमध्ये न समाविष्ट झालेली उत्पन्न. नेक्स्ट 44. अ मेजर ॲडव्हान्टेज ऑफ इंटिग्रेटेड अकाउंटिंग इज, एकात्मिक लेखा प्रणालीचा मुख्य फायदा म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ड्युअल बुक मेंटेन, सेकंड हाय लेबर कॉस्ट, थर्ड एलिमिनेशन ऑफ डुप्लिकेशन्स अँड कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एलिमिनेशन ऑफ डुप्लिकेशन, पुनरावृत्ती टाळणे. नेक्स्ट 45. विच ऑफ दिस डज नॉट अपियर इन कॉस्ट अकाउंट? खालीलपैकी कोणता घटक खर्च खात्यांमध्ये दिसत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट एक्सपेन्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, थर्ड इनडायरेक्ट मटेरियल अँड फोर्थ फॅक्टरी ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावरील व्याज. नेक्स्ट 46. विच इज द फर्स्ट स्टेप इन प्रिपेअरिंग रिकन्सिलेशन स्टेटमेंट? समायोजन पत्रक तयार करताना पहिला टप्पा कोणता असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आयडेंटिफाय आयटम कॉजिंग डिफरन्सेस, सेकंड प्रिपेअर कॉस्ट शीट, थर्ड प्रिपेअर ट्रायल बॅलन्स अँड फोर्थ मॅच कॅश बॅलन्स. करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट आयडेंटिफाय आयटम कॉजिंग डिफरन्सेस, फरक निर्माण करणारे घटक शोधणे. नेक्स्ट 47. द रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज युजली प्रिपेअर्ड, समायोजन पत्रक सामान्यतः तयार केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वीकली, क्वार्टरली, पिरियडिकली और मंथली अँड ॲन्युअली. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड पिरियडिकली और मंथली, नियमानुसार किंवा मासिक. नेक्स्ट 48. प्रॉफिट रिकन्सिलेशन इज इसेन्शियल्स टू, नफा समायोजन आवश्यक असते कारण? बघा फर्स्ट आहे सॅटिस्फाय टॅक्स ऑथॉरिटीज, सेकंड फाइंड अकाउंटिंग एरर, थर्ड अंडरस्टँड ॲक्च्युअल प्रॉफिट अँड फोर्थ नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे थर्ड अंडरस्टँड ॲक्च्युअल प्रॉफिट, वास्तविक नफा समजवते. नेक्स्ट 49. अंडर ओव्हर ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड इज ॲडजस्टेड इन रिकन्सिलेशन, खर्चाच्या अपुरे अतिरिक्त समावेशाचे समायोजन केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट ॲडजस्टमेंट, सेकंड कॅश बुक, थर्ड बजेट अँड फोर्थ लेजर अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रॉफिट ॲडजस्टमेंट, नफा समायोजन. नेक्स्ट 50. फायनान्शियल अकाउंटिंग इज मोर सुटेबल फॉर, वित्त लेखाशास्त्र जास्त उपयुक्त आहे. बघा फर्स्ट आहे इंटरनल कंट्रोल, सेकंड मॅनेजरियल डिसिजन, थर्ड स्टॅच्युटरी रिपोर्टिंग अँड फोर्थ कॉस्ट रिडक्शन. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड स्टॅच्युटरी रिपोर्टिंग, कायदेशीर अहवाल. ठीक आहे.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नेक्स्ट जो व्हिडिओ आहे आपला युनिट अँड बॅच कॉस्टिंगचा तो तुम्हाला डायरेक्टली मिळून जाणार. तसाच फायनान्शियल अकाउंटिंगची PDF अवेलेबल आहे आणि GSTची पण PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ती पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला ती PDF मिळून जाईल. तेव्हापर्यंत धन्यवाद.